श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। गेल्या काही दिवसांपासून शेतीमाल कवडीमोल दरानं विकला जातोय। काबाड कष्ट करून पिकवलेला कांदा, मका यासारख्या आणखी शेतीमालाच्या भावात सातत्यानं घसरत असल्यानं आज नाशिकच्या चांदवडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। 4 दिवसांपासून या ठिकाणी जवळपास 11 शेतकरी उपोषण करत आहेत। मात्र या शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। जोपर्यंत आमच्याकडे राज्य सरकारचा प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण असं सुरू ठेवणार असल्याचं देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितलं। तालुक्यातील कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलोय आणि आमची या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कोणी या दखल घेतली नाही। त्यामुळे चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन आज त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन केलंय। आम्ही ज्या वेळेस रस्ता आंदोलनासाठी बसलो त्यावेळी या चांदवड तालुक्यातील बीजेपीची पिलवाड अशी म्हणायला लागली की हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपोषणाला बसले, परंतु आम्ही सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून आम्ही सगळे एकत्र झालो आणि आज हा आंदोलनाचा पवित्रा केला। आम्ही या ठिकाणी जोपर्यंत सरकार आमच्या प्रश्नांची या ठिकाणी दखल घेत नाहीये, सरकारचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आमच्याकडे येत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण संपवणार नाही। माझी सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जशी लाडकी बहीण योजना सुरू केली, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी तुम्ही 1500 रुपये अनुदान दर महिन्याला देतात, मग तुम्हाला शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये द्यायला काय हरकत आहे? प्रत्येक निवडणूक आली, निवडणुकीला शेतकऱ्याचं सरकार, शेतकरी राजा, शेतकरी कृषी सरकार, कृषी प्रधान। एकदा गेल्या पंचवार्षिकमध्ये मोदी साहेब त्या ठिकाणी पिंपळावर आले होते, तो मोदी साहेब त्या ठिकाणी म्हणते होते हम जिनका खाते है ना उनका याद करते हैं। म्हणजे त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये या ठिकाणी कांद्याचा प्रश्न निकालात काढू। अजून कुठलाही कांद्याला यांनी भाव या ठिकाणी दिला नाही। खरं तर उपोषण करण्याची वेळ कशामुळे आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गेली 2 महिन्यापासून जर तुम्ही बघितलं असेल जानेवारी फेब्रुवारी पासून कांद्याची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरी वाढत असेल तरी भाव मात्र अतिशय गडगडलेले आहे। रोजच या ठिकाणी कांद्याचे भाव कमी होत आहे। कालचा जर आपण बघितला तर काल जवळजवळ 650-700 रुपये या ठिकाणी भाव गेला आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी कांदा 2000 रुपये जात होता किंवा 1700 रुपये जात होता। आणि संपूर्ण जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जवळजवळ 80 लाख क्विंटल कांद्याची आवक गेली 2 महिन्यात झाली आहे। पर्यायाने जवळजवळ 800 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुसत्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं झालेलं आहे। उत्पन्नाचा खर्चही निघत नाही। उत्पन्न साधारणतः 20 रुपये किलो कांदा या ठिकाणी उत्पन्नाला खर्च येतो आणि आज कांदा फक्त 600 रुपये 700 रुपये 6 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातो। ही शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जमाफी पण होत नाही आणि पर्यायानं शेतकऱ्याला या ठिकाणी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही परिस्थिती आहे। कांदा पिकाला एका क्विंटलसाठी 1500 रुपये खर्च येत असतो, मात्र त्याची विक्री केवळ 600 ते 700 रुपये कवडीमोल भावानं होत असल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष काही घोषणा करणार काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, नाशिक।